कोणत्याही हावरट माणसाला त्याची हाव शांत बसू देत नाही हेच खरंय। दरम्यान पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत, एका शाळेत का कॉलेजमध्ये। जर या महिन्या अखेरेपर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी तुमच्या कार्यालयात येत आहे। सुदैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्सल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं। कुठल्या उद्देशाने हे केलेलं आहे ह्याला मला वाटतं प्रामुख्याने महत्त्व नाही, परंतु ही गोष्ट पेपर फुटीला ज्यांनी तिथे सहकार्य केलेलं आहे किंवा जेव्हा इतक्या सिक्रेट्समध्ये जेव्हा परीक्षा होणं अपेक्षित असताना नेमकं सिस्टममधल्या कुठल्या व्यक्तीच्या मार्फत हा पेपर लीक करण्यात आला, का करण्यात आला हे नंतर, परंतु करण्यात आला हे पहिलं शोधणं महत्त्वाचं होतं। ते आपण शोधलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आणि हे पुन्हा कसं होणार नाही ह्याकडे देखील उपाययोजना देखील ह्याच्यातून शिकवण घेऊन नक्कीच त्या देखील उपाययोजना आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।